वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप, स्टेशन रोड। आता
यासाठी केला यासाठी केला यासाठी केला यासाठी केला यासाठी
याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा स्वर बघा अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली आवेचाचे नाम मंगळाचे तिन्ही गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या तुका मने मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगनने तपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालान कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लम ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदाम जड्डंधगाडाभा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायुगपीठे तटे भीमरथ्यां रं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं फ्यान् बंद करा परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपित वामभागं पानो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला ध्येय अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमे दिनमाते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा आपला शेवट कसा गोड झाला याचं प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र नागझरी आपल्या गावामध्ये कैलासवासी सुग्रीव बाळाजी मुंडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या दोन सुपुत्रांनी त्यांच्या मुलींनी आणि त्यांच्या परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्यामध्ये सचिन सुग्रीव मुंडे आणि नागेश सुग्रीव मुंडे सचिन दादांनी फोन केला आणि म्हणले महाराज तुमची तारीख पाहिजे आम्हाला। आणि म्हटलं दादा पावसाळ्याचे दिवस आहे कसं आहे, ते म्हणले पावसाचं बघून घेऊ तुम्ही या तर थोडा आवाज कमी ठेवा कमी ठेव। म्हटलं दादा पावसाळ्याचे दिवस आहे पाऊस थोडा कमी कर म्हणलं जास्त नाही। हां म्हटलं पाऊस असेल तर कसं करायचं, म्हटले महाराज आपण देवाच्या भरोशावर कार्यक्रम आयोजित करू, पाऊस आला तरी पण तुम्ही या आहे का नाही,
पाऊस आला तरी तुम्ही या, पण काल भरपूर पाऊस झाला आणि आज थोडीशी उघाड पावसाने आपल्याला दिलेली आहे. म्हणून अतिशय सुंदर नियोजन दादांनी या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून त्यांना धन्यवाद देतो. त्यानिमित्तानं मृदंगाचार्य आमचे हरिभक्तपरायण विशाल महाराज बाभुळगावकर, विशाल महाराज माझ्याबरोबर आले, महाराजांना धन्यवाद. इकडं हरिभक्तपरायण संगीत विशारद गणेश महाराज सावळे, त्यांना धन्यवाद. आणि ज्यांची सुंदर वारकरी शिक्षण संस्था सुरू आहे आणि माझे मित्र मृदंगाचार्य गायनाचार्य, आज नवीन शोध लागला बुवा. एवढ्या दिवस मला वाटत होतं ते मृदंगच वाजवतात, पण असं आहे ना, आज गायनही महाराजांचा ऐकायला मिळाला. असे आमचे पंडित महाराज. पंडित म्हणल्यानंतर त्याच्यात कमतरता नसतीच, नाही का नाही. पंडित म्हणलं की सगळं झालं, बरोबर आहे का नाही. म्हणून पंडित महाराज आहे. बाबांनी गोड सुरुवात केली एकदम सुंदर, आणि सगळीच मंडळी महाराज मंडळी मस्त हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. यूट्यूबवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. हॅलो, माईकवाल्या दादाला बी धन्यवाद. त्याचं नाव घ्यायचं राहिलं ना, मारली शिट्टी त्यांनी लगेच, आहे की बरोबर आहे. माईकवाल्या दादाला सुद्धा धन्यवाद देतो. चांगलं लावाळा आहे की नाही. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. पाण्या पावसाचे कामाचे दिवस असताना सुद्धा आपण एवढ्या संख्येने उपस्थित आहात, आनंद आहे. आपलं गाव तसं पाहिलं तर नोकरीच्या दृष्टीनं आपल्या गावाचं नाव चांगलं आहे. बऱ्याच दिवसापासून मला तुमच्या गावात यायचं आहे, पण ते सचिन दादाच्या माध्यमातून पूर्ण झालं. त्याचं कारण आपल्याच गावचे अशोक इप्पर साहेब आणि ताई अश्विनी ताईचा माझा आमच्या परिवाराचा अनेक वर्ष झाले संबंध आहे. आणि दिंडीलाही ताई आमच्याबरोबर असतात, साहेबही असतात. म्हणले महाराज तुम्हाला आमच्या गावाला न्यायचं आहे, पण बराच वेळ सोयरी करण्याचा प्रयत्न झाला, पण काही कारणात कवा नवरी पसंत आली नाही, कवा नवरा पसंत नाही, कवा हुंड्यात मोडलं आहे की नाही. अशा अनेक घटना घडल्या बरं का. पण तो सगळा योग सचिन दादाने या ठिकाणी जुळून आणला बरं का. त्यांचा आग्रहच होता. ते मला म्हटले नाही तुम्हाला पाहिजे, मला तुम्हाला बोलवायचे, बाकी मला काही माहीत नाही. म्हणलं काय अडचण नाही, एवढ्या अट्टहासानं जर आपण बोलवत असाल तर याजसाठी केला होता अट्टहास, आहे की नाही. महाराज म्हणले मी जीवनामध्ये जो प्रयत्न केला तो कशासाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवट गोड व्हावा याकरता जगाच्या मालकाकडे मी अट्टहास केला. माझा शेवट गोड व्हावा याकरता मी साधना केली. माझा शेवट गोड व्हावा याकरता जगाच्या मालकाला मी प्रार्थना केली, विनंती केली, आणि तो माझा शेवट गोड झाला. ऐका बरं का, मरण हा माणसाच्या जीवनातला शेवट गोड होणं नाही. पंडित महाराज असं म्हणतात माणूस मेला की त्याचा शेवट गोड झाला. असं कसं काय, मरण म्हणजे शेवट गोड होणं आहे का. आत्ता मेलं की दुसऱ्या जन्मात काय होणार, बोला, जावं लागणार. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, मग हे जर चालू असेल तर आपला शेवट गोड झालेला नाही. मरना उसी का नाम है कि दोबारा मरना न पडे, जन्मना उसका सार्थक है कि दोबारा जन्मना न पडे. जन्म त्याचं सार्थक आहे, रोज रोज जन्माला यावं लागलं नाही पाहिजे. मरण त्याचं सार्थक आहे, रोज रोज मरावं लागलं नाही पाहिजे. काही आजारी पडलेली माणसं म्हणतात ना, महाराज रोजच्या मेल्यापेक्षा एकदा मेलेलं परवडलं, बरोबर आहे. रोजचं मरण परवडणारं माणसाला नाही आहे. म्हणून महाराज म्हणतात एकदा साध्य आपल्याला मिळालं, लक्ष देऊन आहे का बरं का, आपलं साध्य आपल्याला मिळणं म्हणजे शेवट गोड होणं आहे. लक्ष देऊन आहे का, आपलं साध्य जीवनामध्ये आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा शेवट झालेला नाही. मग नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य काय, नरदेहात आल्यानंतर माणसाचं साध्य आहे भगवत प्राप्ती. जगाचा मालक ज्या दिवशी भेटला त्या दिवशी म्हणायचं याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता मेलं की दुसऱ्या जन्मात जावं लागतं. वासांशी जीर्णान यथा विहाय नवाने गृह्णाते नरोपरानी तथा शरीराय विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेडीजे. जीर्ण झालेलं कापड आपण जसं टाकून देतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो, तसं आत्मा जीर्ण झालेलं शरीर सोडतो आणि नूतन शरीरामध्ये प्रवेश करतो. ऐका, आपण जसे कपडे बदलतो आत्मा तसं शरीर बदलतो. आता हा माझा कीर्तनाचा ड्रेस आहे, बरोबर आहे. मग झोपायचा असलो मी असंच झोपतो का, कोट घालून, फेटा बांधून, धोतर घालून, असं आहे का, नाही. झोपायचा असेल तर नाईट पॅन्ट, टी शर्ट, लुंगी, तो ड्रेस वेगळा. कीर्तनाचा ड्रेस वेगळा, आराम करायचा ड्रेस वेगळा.
शेतात काम करायचं असेल तर तो ड्रेस वेगळा, फिरायला जायचा असेल तो ड्रेस वेगळा, पाहुण्याकडे जायचा असेल तो ड्रेस वेगळा, लांबच्या पाहुण्याकडे जायचा असेल तो ड्रेस वेगळा, सासूरवाडीला जायचा असेल तर तो ड्रेस वेगळा, मुलगी पाहायला जायचा असेल तर बुट एकाचे, दोऱ्या एकाच्या, सॉक्स एकाचे, गाडी एकाची, पेट्रोल उधारीचं आहे की. अशा तडजोडीने शेजावं लागत असतं बघा. एकच माणूस अनेक कपड्यात आपल्याला जसा पाहायला मिळतो तसं एक आत्मा, माझ्याकडे लक्ष द्या, एक आत्मा एक शरीर सोडलं की दुसऱ्या शरीरात आपल्याला पाहायला मिळतो. जातस्यहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यार्थे नत्वम सोची तुमरहसी उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के मिलते हे सब यही पर कपडे बदल बदल के. माणूस जसा कपडे बदलून भेटतो आत्मा तसं शरीर बदलून भेटत असतो. म्हणून मरण हा शेवट नाही, जगाच्या मालकाला भेटणं म्हणजे आयुष्याचा शेवट गोड होणं, बरोबर आहे. आणि तो मालक भेटला आणि शेवट गोड झाला. शेवट गोड झाल्यामुळे मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया दावा तृष्णेची या. एक आहे चिंता आणि दुसरा आहे निश्चिंतता. परमार्थ करणारा माणूस निश्चिंत राहतो, संसार करणारा माणूस चिंतेत असतो, बरोबर आहे. संसार करणाऱ्या माणसानं चिंता करायची, परमार्थ करणाऱ्या माणसानं चिंता करायची नाही. नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग. महाराज म्हणले आम्हाला वस्त्रा पोटाची काही चिंता करायची गरज नाही. लक्ष देऊन नाही का बरं का. खुंटणे म्हणजे थांबणे, धावा म्हणजे पळापळ आणि तृष्णा म्हणजे तहान. आता आमच्या जीवनात कोणतीच तहान शिल्लक राहिलेली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तहान आहे. कुणाला पैसा कमवण्याची तहान आहे तर कुणाला नाव कमवण्याची तहान आहे, बरोबर आहे ना. कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची तहान आहे. पण महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात कोणती तहान शिल्लक राहिलेली नाही. खुंटलिया धावा तृष्णेची या कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे येणे किंवा तेने गुणे. भगवंताच्या नामाने एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती आमची नवरी झाली. आता नवरी झाल्या होता नाही का, तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवस चारी खेळी मेळी. मुक्ती बरोबर लग्न लागल्यावर टेन्शन आहे का? बघा, बायको तहसीलदार असावी आणि वाळूचं टिपर असावं. नाही कळलं का तुम्हाला? बायको तहसीलदार असावी आणि वाळूचं टिपर असावं. मग ताण आहे का काही? अजिबातच नाही ना महाराज. ताणच घ्यायचं काम नाही ना. तसं तुमच्या गावालाही ताण नाही. SP DYSP IAS IPS तुमच्या गावात आहेत. मंचकराव इप्पर साहेबाची माझी बी मुलाखत झाली. एवढा मोठा माणूस आपल्या गावातून, एवढ्या छोट्याशा गावातून, बरोबर आहे ना. एखादा आडी अडचण आली आपण फोन लावला तर आपलं काम होणार आहे का नाही? चिंता करायची गरज आहे का? काही चिंता करायची गरज नाही. महाराज मला सांगायचं काय, मुक्ती बरोबर लग्न झालं की आता दिवस चारी खेळी मेळी. चारही मुक्ती खेळण्यासाठी सुखकर झाल्या. बोलत चला देवाची द्वारी बोला उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी. हा, असं हे दिवसचारी म्हणजे मुक्तीचारी. या चारही मुक्ती आम्हाला खेळण्यासाठी सुखकर झाल्या. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंडलिया धावा तृष्णेची या असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठा बाळा अगोदर होता तसा आवाज कर. अगोदर होता तसं कर. हे कमी झालं बघ. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस, बाळा थोडा आवाज दे. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा बोला जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं 13 होणार. आया है सो जाएगा राजा रंक फकीर कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. महाराज म्हणले अवतारांना सुद्धा जावं लागलं.
गुरु आले अवतार इरते पामर जीव किती. माझ्याकडे लक्ष द्या. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलं. पंडित महाराज अवतारांना जावं लागलं, मग अवतावरलेला वेळ लागणार आहे का? गेले दिगंबर ईश्वर विभूती, ईश्वर गेले विभूती गेली, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. जावं सगळ्यांना लागणार आहे. एका स्मशानभूमीत असं छान लिहिलेलं होतं, मंजिल तो तेरी यही थी गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. बघा, गरीबाचा मोबाईल वेगळा असेल, श्रीमंताचा असेल वेगळा असेल. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. पण आजपर्यंत गरीबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची सुद्धा तीच आहे. असं नाही एखादा श्रीमंत मेला म्हणजे मग त्याची वेगळी स्मशानभूमी आहे. आजपर्यंत झालेलं नाही. जो आलेला आहे तो जाणार आहे, याच्यात काही शंका नाही. महाराज म्हणले जावं तर सगळ्यांना लागणार आहे. लक्षात नाही का बरं का? जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जाणं कुणासारखं असलं पाहिजे. जावं तर सगळ्यांना लागणार आहे, पण जाणं कुणासारखं असलं पाहिजे. विठाला विठाला राहू द्या काय नाही होत. पंडित महाराजच आहे का? वा 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 वा, असू द्या काय नाही. आता काय ते थोडी विठाला बघा, माझ्याकडे लक्ष द्या. जो आलेला आहे तो जाणार आहे, याच्यात काही शंका नाही. लक्ष द्या बरं का माझ्याकडे. महाराज म्हणले जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. बाळ ज्या दिवशी जन्माला आलेला असतं त्या दिवसापासून काळ त्याची वाट पाहत बसलेला असतो बरं का. आणेला उसना शेखी ज्याचा त्याला देणे लागे. नाशिवंत देह बोला जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. महाराज म्हणले देह जाणार आहे, याच्यात काही शंका नाही. जावं सगळ्यांना लागणार आहे, फक्त जाणं कुणासारखं असलं पाहिजे. ऐका, एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा आणि एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र जाणं तर आहेच ना, पण महाराज म्हणतात जीवडा दो दिन का मेहमान कब
सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। जिवड़ा जिवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम। आपण भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे, म्हणून म्हणतात मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। पावला हा देह कागठाळी न्याय, न घडो उपाय घडवाल, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव हो म्हणती ते होती तरी का चित्ती न। हे निधान आपल्या हातात लागलेलं आहे, आपल्याला जो रोग आहे त्याचं निधान आपल्या हातात आहे, मग आपण याचं काहीतरी सार्थक केलं पाहिजे ना, बरोबर आहे ना, याचं काहीतरी आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे, जाणं तर लागणारच आहे। भारताचा सम्राट धृतराष्ट्र 100 मुलं चक्रवर्ती राज्य इशाऱ्यानं चालणारा कारभार, पण ऐका शेवटच्या क्षणाला धृतराष्ट्राचे दिवस बघा बरं का। हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि दुर्योधनादिकांचा वध झाल्यानंतर धृतराष्ट्राला घरी आणलं पांडवाने आणि धृतराष्ट्राची सेवा केली, पण धृतराष्ट्राला खरा त्रास भीमानं दिला। धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमान गदा घेऊन यायचं आणि बोलाय सुरुवात करायची, आंधळ्या शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं, पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही तसं तुला सांभाळणं जड नाही। कुत्र्याला चतकुर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतःकरणात मोठी जागा नाही, आणि तू अन्न खातो, या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबान बनलेला आहे, बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं। या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला। बोलण्याला माणूस कंटाळत असतो बरं का, कधी बघा ना सासूचं सुनेचं भांडण कशामुळे आहे, बोलण्यामुळंच नाही, बाकी काय नाही, त्यांचा काही मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे, काही नाही महाराज, बस बोलण्यामुळं। सासू बोलते, सून म्हणते माय एक काम मला शिल्लक सांगाव, पण मामीनं असं बोलू नये, आणि मामी काय म्हणते एक काम इन कमी करावं पण थोबाड, हे बी तसं म्हणूनच सांगते पण थोबाड, बरोबर आहे का ना। सगळं जे काय असेल ते बोलण्यामुळेच आहे ना, बोलणं आलं पाहिजे, बरोबर आहे। मी आजारी पडलो ना आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या, म्हणे महाराज काय झालं, म्हणलं एवढू नको हाय मी अजून दम धरच, म्हणे महाराज काय झालं, म्हणलं ताप आला भाऊ। प्रत्येकीनं MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं, एकीने इथं हात लावला म्हणे इस्त्यावानी तापले, दुसरीने इथं धरलं म्हणे 100च्या पुढं वाटते, तिसरी म्हणे अंगाला हात सुद्धा लावू देईना, म्हणलं लावू नको लांब उभी राही, एक बिचारी लांबच उभी राहिली, म्हणे महाराज काय झालं, म्हणलं ताप आला ताप, आणि सांगून सांगून मनच ताप यायला लागला, किती वेळ सांगू, म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला। तिला म्हणलं उठ होय घराच्या बाहेर उठ, 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली यूट्यूबवाले दादा, मग जगल असं तर बोललं पाहिजे का नाही, होय बरोबर आहे का नाही, जगल असं तर बोलावं ना माणसानं, बरोबर आहे का नाही। गेली मा एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरला म्हणे ओ सांगा यायला काहीतरी, सांगा यायला काहीतरी, ते डॉक्टर म्हणले ओ टायमावर गोळ्या घ्या, टायमावर औषध घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित होणार नाही। ही बाई मध्येच बोलली हां मी पण महिना झाले तेच सांगायले, टायमावर जेवा, टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मड्यावर पैसे घालणं लागतात। त्याच्याच तोंडावर म्हणून गेली, काय बरं वाटलं असेल त्याला सांगा तुम्ही। म्हणून माऊली म्हणतात साचा निमवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, खरं बोलावं थोडं बोलावं, अमृतासारखं आपलं बोलणं असावं, बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले, बरोबर आहे का नाही। मग या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला, ऐका बरं का। आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला, हे जाणकार माणसं बसलीत पुढं, ज्या वनात धृतराष्ट्र गेला त्या वनाला आग लागली, बरोबर आहे।
आणि दोन्ही डोळ्यांना आंधळा असणारा धृतराष्ट्र आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याला जावं लागलं तो भारताचा एका काळचा सम्राट. चटके लागून ज्याचा शेवट झाला तो 100 पोराचा बाप. माऊली म्हणले जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुसजे काही. एवढ्या भयानक यातना सम्राटाला सहन कराव्या लागल्या. ही दंतकथा नाही हा, हे धृतराष्ट्राचं चरित्र आहे. शेवटच्या क्षणाला भारताच्या सम्राटाला आगीत जळून जावं लागलं म्हणून घमंड नका करू. घमंड कशाचीच करू नका, ना सत्तेची, ना स्वरूपाची, ना कलेची, ना श्रीमंतीची, ना विद्वत्तेची. कोणती घमेंड माणसाला नसावी. आज एखादा लक्षाधीश असला तर उद्या भिक्षाधीश होतो. आज एखादा भिक्षाधीश असला तर उद्या लक्षाधीश होईल. काय सांगतात, दैव जाणिले कोणी. कुणाचं काय प्रारब्ध कधी उदय यायला येईल सांगता येतं का महाराज? नाही सांगता येत. मग घमेंड माणसाकडे नसली पाहिजे. भारताच्या सम्राटाला आगीत जळून जावं लागलं, आपली काय गत घेऊन बसला. या उलट तुकाराम महाराजाचं जाणं बघा. 42 वर्ष समाजात राहिले पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काहीच पाहिलं नाही. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. आम्हाला लोक देऊन देऊन किती त्रास देतात, 1000चा नाही तर 2000चा. याच्यापेक्षा त्रास काय. तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं. गाथा महाराजांची पाण्यात बुडवली. गावातल्या लोकांनी रागराग केला. म्हणतात कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक आता मजबीत. एवढंच नाही, गाथा पाण्यात बुडवली. गावातल्या लोकांनी रागराग केला. या त्रासाला महाराज एक दिवस कंटाळले. बघा बरं का, कोणत्या ना कोणत्या त्रासाला माणूस एकदा कंटाळला की मग माणूस भीत नसतो आणि निर्णय घेत असतो. बस खूप झालंय आता, बरोबर आहे ना, बाद झाला आता एखाद्या त्रासाला कोणताही त्रास असू द्या, कंटाळला माणूस की मग एखाद्या निर्णयापर्यंत येत असतो. तुकाराम महाराज म्हणले मला आता या गावातच राहायचं नाही. या त्रासाला कंटाळे. बोला माया हो. एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते? बोला ना, माहेरची येते आहे का नाही? एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की माहेराची आठवण येते. पण माया हो, आता सासूरवास राहिला का? बोला, सासूरवास राहिला का? नाही, आता सुनवास आहे. बरोबर आहे. पहिलं पोरीला भीती होती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता सासूलाच भीती आहे, महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढती लाता मारून घराच्या बाहेर. बरोबर आहे का नाही? बरं, येतीच कशी नाही, येतीच का नाही, हीच भीती आहे. आता ही भीती आहे. पहिला असं म्हणायची, चांगली बायको मिळायला काय लागतं? नशीब लागतं. बरोबर आहे. आता बायको मिळणं हेच नशीब झालंय. एक सासू सुनाला म्हणे, जर 4G आहे गाडीत येता येता वाचलं मी, विशाल महाराज. एक सासू सुनाला म्हणे, जास्त आगाऊपणा करू नको, हे काय त्या मायचं घर नाही. ती म्हणे, तुमच्या तरी मायचं कुठे आहे? जाईल कळलं जाईल. धन्यवाद विठाला. आता सासूरवास राहिला नाही. पण एखाद्या मुलीला जर सासूरवास झाला की तिला आठवण येते माहेराची. मग ती काय म्हणते बघा, सासूचा सोसेला
उनी माहेरचा वेदना जाच सासूचा सोसेना उनी माहेरचा वेदना जाच सासूचा सोसना उनी माहेरचा वेदना माय बाप केले कोणी आता उरले नाही कोणी जाच सासूचा सोसना उनी माहेरचा वेदना मला कोणीतरी माझ्या माहेरातले भेटलं पाहिजे. ते जनरेटर बंद कर रे बाळा. मला आता कोणीतरी माझ्या माहेरातलं भेटलं पाहिजे. बरोबर आहे. आणि माहेरातलं कोणी भेटलं की ती काय म्हणते बघा बरं का. बाई बाई जाते ग माहेरा बाई बाई जाते ग माहेरा बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेरा बाई बाई जाते ग माहेराला 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 चुकवाय वडाचाच तुमच्या पडते पाया हो चुकवाय वडाचाच तुमच्या पडते पाया हो बघले सासरी आता माहेराला न हो चुकवाय वडाचाच तुमच्या पडते पाया हो त्याच्यातून मला सोडवा आणि कोणीतरी आता मला माझ्या माहेराला घेऊन चला. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता. मग आपलं माहेर कोणतंय. माझी माहेर पंढरी ओरे माहेर पंढरी आहे वरे सासरी आहे वरे सासरी माझे माहेर आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे. महाराज म्हणले माझे माहेर पंढरी. आपल्या सगळ्याचं माहेर कोणतं आहे. बोला पंढरी माहेर आहे ना. मग आता यायचं असेल ना 29 तारखेला. प्रस्थान आहे 29 तारखेला आणि 30 तारखेला पंढरपूरकडं दिंड्या निघणार आहे. मग आपण पंढरीला गेलं. माहेराला जायला आवडतं ना. हो माया हो. बोला माहेराला जायला आवडतं का नाही. आवडतं. मग आपलं माहेर कोणतं आहे. पंढरी हे माझे माहेराचा पंढरी हे माझे
साजनी ओविया कांडणी गाऊ गाता गीती किंवा गाऊ गीती. बरोबर आहे. आपलं माहेर काय आहे? पंढरपूर आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके पण कधी जाई नगे माये हा भेटी न माहेरा आपोलिया. आपलं माहेर पंढरपूर आहे म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. पंढरपूरची वारी चालत कोणी कोणी केली हातवर करा बरं. पंढरीची पायी वारी कोणी कोणी केली हातवर करा. करा करा लाजू नका. करा हातवर. ज्यांनी केली त्याने हातवर करा ना. करा लाजू नका. वा बरे 10 25 30 40 लोक इथं बसल्यापैकी आहेत. यावर्षी कोण कोण येणार आहे चालत वारीला? करा 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 हातवर करा. लाजू नका. जे येणार आहे त्यांनी करा. बरं ठीक आहे बस करा हात खाली. बाकीच्यांना पण विनंती आहे तुमच्या घरात काही अडचणी असतील म्हणून तुमचं मन असेल जायचं पण येता येत नसेल पण या वर्षी जरी जमलं नाही तर पुढच्या वर्षी आजपासून तयारी करा की मला या वर्षी नाही महाराज वेळेवर जमलं पण पुढच्या वर्षीची वारी मला करायची आहे. बरोबर आहे. आणि एकदा पंढरपूरच्या वारीला पायी चालत या. झाला आता आम्ही उद्याचं कीर्तन झालं की परवापासून आम्ही दिंडीला चालतच असतो. दिंडी असते. बरोबर आहे का नाही. माझी विनंती आहे महाराष्ट्रात जन्म घेतला आणि वारी नाही केली तर वाया येरझार हरिवीन काही फायदा नाही. पंढरपूरची वारी अरे विदेशातले लोक सुद्धा 2-4 दिवस तरी वारीत सामील होतात. मग आपण या महाराष्ट्रात जन्म घेतला तर आपल्याला भूवैकुंठ पंढरपुराला जाता आलं पाहिजे आणि पायी चालत जाता आलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणून पंढरपूरच्या 2 गोष्टी करा. एक ज्ञानेश्वरी वाचा आणि दुसरी पंढरपूरची वारी करा. ज्ञानेश्वरी वाचा. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. नारायण झालं ना पारायण बंद झालं तर चालेल. काही महिला काही पुरुष म्हातारे वयस्कर म्हणतील महाराज आम्ही आंधळे माणसं आहे. आंधळे म्हणजे आम्हाला वाचता येत नाही. बरोबर आहे. नाही वाचता येत ना टेन्शन घेऊ नका. ज्ञानेश्वरीवरून नुसतं रोज 2 पानावरून बोट फिरवा. तुम्ही म्हणसाल आशन काय होईल? ज्ञानेश्वरीवरून नुसतं बोट जरी फिरवलं तर ज्ञानेश्वर महाराज तुमचं बोट आयुष्यभर सोडणार नाही. ही ताकद आहे. आज आळंदीमध्ये 2 डोळे नसलेल्या माणसाची ज्ञानेश्वरी पाठ आहे. लक्षात घ्या बरं का. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. ज्ञानेश्वरीने एकदा कृपा केली ना महाराज की मूर्खातला मूर्ख सुद्धा शहाणा होतून कंबर बांधून लोकाला 2 तास कीर्तन सांगतो. नाही कळलं का तुम्हाला माझं बोलून? अरे रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेण्याची ताकद आहे. सानप महाराज 2 तास कीर्तन करतील याच्यात नवल काय? ज्ञानोबारायांची ताकद आहे. म्हणून ह्या 2 गोष्टी. मग माझं माहेर कोणतं आहे? पंढरपूर. आता मला माझ्या माहेराला जायचंय. मग साधू संताला विनंती केली तुम्ही सनकादिक संत घनविता कृपावंत एवढा करा उपकार संग देवा नमस्कार अनाथ अपराधी पतित परिपाया वेगळा नका करू तुका म्हणे मजा ठेवा मूळ लोकरी पाठ एवढा करा उपकार संग देवा महाराज म्हणले तुम्ही सनकादिक संत आहात. देवाला माझा नमस्कार सांगा. काय सांगा देवाला? मी अनाथ आहे अपराधी आहे. अनाथ अपराधी पतित आहे. आगळा आहे पण तुमच्या पायापासून वेगळं करू नका. बरोबर आहे. ऐका बरं का. अजून सांगू तुम्हाला पांडुरंगाच्या वारीमध्ये हौशे नवशे गौशे सगळे असतात पण देवाला विनंती करतात बा असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरी राया. आमच्या अंतकरणात भाव असो नसो काय असेल आम्हाला माहित नाही पण तुझ्या दारात आलेलं आहे भाऊ. नाही आले चल परली पार कन्हैया आले चल परली पार जहा बिराजे राधा रानी अलबेली सरकार कन्हैया ले चल परली पार कन्हैया ले
चल परिणी पर. आता ही आमची दोरी तुझ्या हातात आहे, बरोबर आहे ना. ही पैल तीराला ने ही नौका आमची, तुझ्या दारात आम्ही आलेलो आहे. म्हणून महाराज म्हणले मी अनाथ अपराधी पती दागळा, पण तुझ्या पायापासून वेगळं करू नका. तुका म्हणे मज, बोला, तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी कुणाला तरी मला घ्यायला पाठवा. मग जगाचा मालक तुकोबारायला घ्यायला आला. बघा, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, देवाला खायला कन्या दिल्या. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. झोपडं होतं तुकाराम महाराजाचं, पण त्यात जगाचा मालक येऊन बसला. श्रीमंती असावी, कोणती? मनाची. श्रीमंती कोणती असावी? मनाची असावी. आता त्याच्यापेक्षा सचिनपेक्षा श्रीमंत माणसं गावात असतील, पण वडिलाच्या निमित्तानं एवढ्या डेअरिंगनं कार्यक्रम करण्याची हिंमत सगळ्यातच नसेल. मनाची श्रीमंती ज्याच्यात आहे तेच हे करू शकतात बरं का. पैशानं माणूस श्रीमंत होत नसतो. मनाची. कुंठाला मला भगवंत घ्यायला आले, कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात बरं का. आम्ही एखाद्या घरी गेलो का ती बाई म्हणते, महाराज आमच्या मामाला देव आवडत नाही, आत्याला देव आवडत नाही, माझ्या नवऱ्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहतच नाही. कस काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमच्या कुळी नव्हते आयसे, हेची पिशे जन्मले किंवा निवडले. भजन करणाऱ्याला लोक पागल म्हणतात. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. अहो, लोक कधी कोणाला पागल म्हणतील सांगते नाही. तोंडावर एक बोलतात, माघारी एक बोलतात. तोंडावर म्हणतात काय सानप महाराज सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख आहे दे, त्याला अक्कल नाही. 15 मिनिटं महाराज लेट झाला तर लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत. आलं करती, आलं कार ते, गेलं कार ते, बरोबर आहे. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, म्हणजे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी? म्हणे ही तारीख. म्हणलं खाली नाही माझ्याकडे. नाही म्हणे तुम्ही जर आली नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही. म्हणलं करा, नाही तर नाही करा, तर तुमचा प्रश्न आहे. आणि ते बैठकीतून फोन लावला, त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्या जवळ बसलेलं म्हणले, काय म्हणले अरे महाराज, फोन लावणार म्हणे नाही म्हणतात पा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. हा, ही परिस्थिती आहे. लोक मानतात या भ्रमात राहू नका. डिफेंड ऑन सिच्युएशन. माया हो बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. हा हा हा, बोला बोला, कशाला फेकता? माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात आहे का. चहा फेकतात, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशील फेकाय परवडतो. वातावरणानुसार माणसं बदलत असतात. माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात. पागल म्हणले लोक तुकाराम महाराजाला. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी आले. कोण जरी विश्वास नाही ठेवलात, माणसाला अपेक्षा कोणाकोण असते? बोला. बायकोकडून. सोनू तो माझ्यावर भरोसा नाही का? बायकोकडून अपेक्षा असते ना. पण गाव विश्वास ठेवल, बायको ठेवलंच का नाही शंका आहे बरं का. माणसाला नोबेल पुरस्कार मिळू द्या, बायकोनं मान्य करावा, याच्यापेक्षा मोठा पुरस्कारच नाही. याच्या मोठा पुरस्कार नाही. मग तुकाराम महाराज घरी आले, म्हणले जिजे तू तरी चल माझ्या बरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे, हे बघा तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर तुम्ही बी माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. महाराज म्हणले नका येऊ माझ्या बरोबर, पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत चला. नाही जमत पंढरपूरच्या वारीला यायला, अरे पण जाणाराला तर गावाच्या बाहेर वाट लावा. चालले बाबा, त्याचं दर्शन घ्या, त्याला म्हणा आमचा निरोप पांडुरंगाला सांगा. अडचण काय आपल्याला? आपल्या गावातून 10-5 वारकरी जात असतील तर गावानं आनंदानं समोर येऊन त्यांना वाट लावलं पाहिजे. अहो आमचा निरोप सांगा बरं देवाला. निरोप देवाला आमचा सांगून द्या तुम्ही, लक्ष देऊ नाही का? असे केलं पाहिजे का नाही? म्हणले मला वाट लावायला तर चला. दिवाने परिसरातले लोक महाराजाला वाट लावायला येतात. आणि मग महाराज या जगाचा निरोप घेत असताना म्हणतात, बाबा ज्यांच्या पर्यंत मला जाऊन पोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांनी तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाडवेळा झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो तुमची कृपा
आमच्यावर असू द्या. आता हा आमचा शेवटचा राम राम तुम्हाला आहे. आम्ही जातो आमच्या आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. आमचा हा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लोक म्हणले तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले आमचं गाव हे नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी सात भावे ओळखाया झाडू संताचे मारक आडराने भरले. कशासाठी आले महाराज? ऐका बरं. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले धराया आले दीनजना. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही आणि संताला आपली अधोगती सहन होत नाही. महाराज म्हणले आम्हाला आमच्या गावाला जायचं आहे पण माझी गाथा मी तुमच्यासाठी मागे ठेवून जाणार आहे. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. गाथा वाचून आपला माता जाग्यावर आणा. आज बरी भूतो तुमचे गावी आता महाराज म्हणजे आता जाणार आहे पण आता येणार नाही. असं आहे ना. जो एकदा जातो तो पुन्हा येतच नाही. लाख आते हैं लाख जाते हैं लेकिन लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती. लाख माणसं येतील लाख माणसं जातील पण एकदा गेलेला माणूस पुन्हा नाही मिळत. एकदा गेलेले विलासराव पुन्हा नाही. एकदा गेलेले गोपीनाथराव पुन्हा नाही. जे माणूस एकदा गेला तो पुन्हा माघारी आला. एकदा गेलेले सुग्रीवराव पुन्हा पाहायला मिळणार नाही. म्हणून महाराज म्हणले आता जाणार आहे पण आता येणार नाही. आता नाही येणे मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबाराय करतात आणि मग या जगाला सांगतात बाबा भारताच्या सम्राटाला आगीत जळून जावं लागलं आणि जगाचा त्रास सहन करून जगाचा मालक शेवटच्या क्षणाला मला घ्यायला आला. याच्यासाठीच मी याजसाठी केला. पहिलं चरण म्हणा
शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. आता शेवट कोणता गोड? शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा याच्यासाठी केला होता टास. आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य याच्यासाठी केला होता टास. मरण माझे मरून गेले मज केले अमर अमर याच्यासाठी केला होता टास. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय याच्यासाठी केला होता टास. काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतो याच्यासाठी केला होता अट्टहास. ज्याची गरजता पवाडे कळी काळ पाया पडे याच्यासाठी केला होता अट्टहास. तुकाराम तुकाराम केला होता अट्टहास. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. अभंगाचा प्रश्न आणि उत्तर अभंगातच आहे. अट्टहास हा एक प्रश्न आणि शेवट गोड होणं हा एक प्रश्न. आता याचे उत्तर काय आहे का? अट्टहास कशासाठी केला? शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलू विसावा याच्यासाठी केला होता अट्टहास. कुंडली या धावा तृष्णेची याच्यासाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली या वेचाची याच्यासाठी केला होता अट्टहास. नाम मंगळाचे तिने गुन्हे याच्यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी अट्टहास केला? तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी याच्यासाठी केला होता अट्टहास. आता दिवस चारी खेळी मेळी याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवट गोड होणं म्हणजे काय? माझ्याकडे लक्ष द्या. आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिवस गोड व्हावा. कुंटली या धावा तृष्णेची या शेवटचा दिवस गोड व्हावा. कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुन्हे शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी शेवटचा दिवस गोड? तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी मुक्ती बरोबर लग्न लागलं की शेवटचा दिवस गोड व्हावा. आता दिवस चारी खेळी मेळी शेवटचा दिवस गोड व्हावा. पहिलं चरण आहे प्रश्न आणि खालचे 3 चरण त्याला जोडायचे हे त्याचं उत्तर. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची याच्यासाठी केला होता अट्टहास. म्हणून पुन्हा एकदा कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळा चितेने गुन्हे याच्यासाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी याच्यासाठी केला होता अट्टहास. विठोबार याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. लक्ष द्या माझ्याकडे. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाची प्रस्तावना मोठी आहे पण प्रस्तावनेतच अर्थ लपलेला आहे. हा जाणकार लोकाला तो मी मांडलेला अर्थ कळेल. जेवण आहे का? हां बस मग त्याला आपलं बरोबर आहे का नाही? जाणकार लोकाला अर्थ कळेल. बाकीच्याने प्रसादाचा आनंद घ्या. पुन्हा एकदा जाता जाता आपल्या नागझरी गावामध्ये कैलासवासी सुग्रीव बाळाजी मुंडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 3 वर्ष त्यांना जाऊन या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. शक्यतोवर पुण्यस्मरण पहिलं भरपूर करतात. फार झालं तर तिसरं चौथं हे असं दुर्मिळ आहे. हां पण सचिन दादा आणि नागेश दादा या दोनही सुपुत्रांनी आपल्या वडिलाच्या आठवणीत हा कार्यक्रम करताना हा कार्यक्रम पुण्यस्मरणाचा नसून जर त्यांच्या वाढदिवसाचा असता तर किती आनंद वेगळा असता आहे की नाही. पण आता आहे ना महाराज म्हणतात
देवाच्या पुढं कोणाची सत्ता चालत नाही आहे की नाही. हे एवढं देवानं राखून ठेवलं आपल्याजवळ, बरोबर आहे. एवढं देवाने आपल्याजवळ हे शस्त्र ठेवलेलं आहे. मग त्याच्या पुढं आणि असं म्हणतात माणसं, बऱ्याच मोठ्याच्या मुखातून मी ऐकलं, जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला, बरोबर आहे. एखाद्या माणसाची वाट पाहावं लागते, महाराज यानं मराव म्हणजे गाव एकत्र येईल. आपण ते मरत नाही ना, एखाद्याची वाट पाहावी लागते आणि मराव, पण ते मरत नाही. आणि जे जगा वाटतं ते जगत नाही. आज अशी परिस्थिती आहे, बरोबर आहे. म्हणून अशी परिस्थिती आज आहे. म्हणून दादांना जाऊन 3 वर्ष पूर्ण झाले. त्यांना 4 मुली आहेत, 2 मुलं आहेत आणि खूप मोठा परिवार त्यांचा पाठीमागे आहे. एक मुलगा आता पोलीस दलामध्ये आहेत आणि एक मुलगा त्यांच्याच जागेवर काही दिवसानं आता जॉईंट होईल अनुकंपा तत्वावर, त्यांचाच मुलगा आहे. पण आहे सगळं वडिलांनी या ठिकाणी करून ठेवलं. पण वडील गेल्यानंतर काय दुःख होतं आणि काय पेलावं लागतं. बाप गेल्यानंतर किती त्रास होतो हे विचारा पंकजाताई मुंडेला. बाप गेल्यानंतर काय पेलावं लागतं हे विचारा उद्धव ठाकरे साहेबाला. मी लहानाची उदाहरणं देणार नाही तुम्हाला, मोठ्याची उदाहरणं घ्या. अरे महाराष्ट्र विकत या लोकात आहे, पण गेलेल्या बापाला नाही आणू शकत. गेलेल्या बापाला नाही आणू शकत. लक्षात ठेवा बरं का. मोदी साहेब निवडून आल्याबरोबर पहिलं दर्शन कोणाचं घ्यायला जायचे? आईचं. आईचं दर्शन घ्यायचे, आईचा आशीर्वाद घ्यायचे आणि मग कामाला सुरुवात करायची. पंतप्रधानाला आईच्या आशीर्वादाची गरज आहे. माजी मुख्यमंत्र्याला बाप जाण्याचं दुःख आहे. आपण एवढे मोठे नाही आहेत. हे बघा, आपल्या जीवनात 2 गोष्टीला घाबरा, एक पाप आणि दुसरं बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला. आपला बाप कसा जरी असला ना, आवाज व्यवस्थित कर, काय झालं रे बाळा. आपला बाप कसा जरी असला ना, तो दरवाजात जरी बसलेला असला ना, तर कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जात नाही. बिनबापाच्या पोरानं किती काम केलं तरी लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. या जगात बस 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 ठीक आहे राहू दे. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई वडील आहे. आणि ज्याच्या जीवनातले मायबाप गेले, कमीच राहू दे रे बाळा, नको वाढू. ज्याच्या जीवनातले मायबाप गेले ना, त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगले? मायबाप आहे तोपर्यंत माहेर चांगले. मायबाप गेले की माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. जिची आई गेली ना तिला आईची किंमत विचारा. ज्याच्या जीवनातला बाप गेला ना त्याला बापाची किंमत विचारा. लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही त्याला आई काय असते विचारा. लहानपणी बापाचं छत्र नाहीसं झालं आणि घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या ना त्याला बाप काय असतो विचारा. ऐसी कौन सी चीज़ है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलते. गेलेली आई आणि गेलेला बाप आपण नाही आणू शकत. आणि असं जर असतं तर मुंडे साहेबाला आणलं असतं पंकजाताईनं. असं असतं तर उद्धव ठाकरेला आणलं, आपलं बाळासाहेब ठाकरेला आणलं असतं उद्धवरावाने. असं असतं तर विलासरावाला आणलं असतं त्यांच्या पोराने. पण नाही आणता येत. बाळांत या शब्दाचा अर्थच असा आहे माया हो, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत. याला म्हणतात बाळांत. जेव्हा आई मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. आणि मी सांगेन तुम्हाला, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सीझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील. गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील. पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही. पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. त्याला आईवडिलाची, त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये कोण्या गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही महाराज. म्हणून म्हणतात ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावेन. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना, आई आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला लोक 15 दिवस पायी जातात आणि 40 तास लाईनीत राहतात. 15 दिवस पायी जातात आणि 40 तास लाईनीत उभे राहतात आणि मग पांडुरंगाचं दर्शन घेतात. पण तो पांडुरंग आई वडिलाच्या सेवेमुळं आला हे विसरतात. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता.
बरोबर आहे ना. म्हणून पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे माये बापे सेवा केली पुंडली, माये बापे सेवा केली पुंडलिका, माये बाप सेवा केली पुंडलिका, माये बाप सेवा केली पुंडलिका, आई फेरी विठोबाची, आई फेरी विठोबाची, माये बाप सेवा केली पुंडलिका, माये बाप सेवा केली पुंडलिका. माय बापे सेवा केली पुंडलिकाने. आणि पुढे काय? तेथे आली फेरी विठोबाची, तेथे आली फेरी विठोबाची. वा. मायबापाची सेवा केल्यामुळं पांडुरंगाला त्या ठिकाणी नुसती फेरीच नाही तर फेरी मारून तिथंच थांबावं लागलं. योगी 28 विटेवरी उभा. हे केवळ घडलं मायबापाच्या सेवेने. म्हणून एक सांगेल मी, प्रतिमा में भगवान नहीं होते लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. फोटोमध्ये देव असेल का नाही मला सांगता येत नाही, पण मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव म्हणून म्हणतात. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई वडील आहे. आणि सांगू तुम्हाला, पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. आपल्यावर हे ऋण आहे मायबापाचं. आपण या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आज या दोनही बंधूंनी सचिन दादा आणि नागेश दादा यांनी हा प्रयत्न केलेला आहे की आपण या ऋणातून मुक्त झालं पाहिजे. 3 ऋण शास्त्रानं महत्त्वाचे सांगितले. एक आहे देवऋण, दुसरं आहे साधू ऋण आणि तिसरं आहे मातृपितृ ऋण. देवऋण, साधू ऋण आणि मातृपितृ ऋण. तर या कीर्तनाच्या माध्यमातून देवाचं भजन होतं म्हणून देवऋणातून मुक्त, साधूचे वचनं बोलायला मिळतात म्हणून साधू ऋणातून मुक्त, आणि आई वडिलाच्या निमित्तानं कार्यक्रम आहे म्हणून वडिलाच्या ऋणातून मुक्त. या 3ही ऋणातून मुक्त होण्याचं हे उत्तम साधन म्हणजे कीर्तन आहे. आणि या ऋणातून आपण मुक्त झालं पाहिजे. एकदा मायबाप गेले की माणूस पोरका होत असतो. म्हणून म्हणतात आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला धारायचा, मावळला धार, आम्ही तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी दुनिया में माँ की जगह नहीं सका कोई, कह दे क्या होती है माँ आगे, माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ, बगले सबसे जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई वडील आहे. आई झाल्याशिवाय आईची किंमत कळणार नाही, बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळणार नाही. आज खऱ्या अर्थानं बाप काय असतो हे बघा. कीर्तन करणं वेगळं, बाप या विषयावर बोलणं वेगळं, बाप गेल्यानंतर त्या दुःखातून सावरण्याचं सांत्वन करणं वेगळं. पण बाप गेल्यानंतर काय होतं, ज्याचा गेला त्याच्याशिवाय हे दुःख कुणाला कळणार नाही, त्याच्याशिवाय हे दुःख कुणाला कळणार नाही. मी अजूनही सांगतो तुम्हाला, म्हणून मायबापाचा सांभाळ व्हावा, झाला पाहिजे. तरुण मुलं मुली भरपूर आहेत या ठिकाणी. माझी विनंती आहे तुम्हाला,
आज खऱ्या अर्थानं सुग्रीवरावांना श्रद्धांजली जर द्यायची असेल तर कोणती द्यायची आपल्याला? ज्याचे मायबाप घरापासून वेगळं राहतात त्यांनी आपले मायबाप संध्याकाळी घरी घेऊन येणं हीच खरी श्रद्धांजली, हीच खरी आदरांजली. याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली नाही, याच्यापेक्षा मोठी आदरांजली नाही आहे. आपल्या मायबापाला आपण किती मोठे व्हा, तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, IAS व्हा, IPS व्हा, IG व्हा, DIG व्हा, कुणी व्हा, पण आपल्या मायला आणि बापाला सांभाळत नसाल तर आपल्या मोठेपणाला काही अर्थ नाही. आपलं मोठं होण्याला आणि आपल्या जगण्या अर्थ असे तर कुत्री बी जगतात, ते काही ड्युटीला थोडीच आहेत, बरोबर आहे. कुत्रं जगतं हो, माणसं जगतील याच्यात काय नवले. बघा, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर आपल्या मायबापाला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण या संस्कृतीला जपा. ही मातृदेवो भव म्हणणारी आपली संस्कृती आहे. या संस्कृतीला आपण जपलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे, आता या गावात अधिकारी मंडळी भरपूर आहे, अजूनही व्हावेत. आपल्या मायबापांनी तसं लेकरांना शिकवावं, पण त्याबरोबर संस्कारसुद्धा द्यावेत. नाहीतर पोरगा अमेरिकेला राहील आणि तुम्हाला अग्निडाव द्यायला दुसरंच कोणीतरी असेल. लक्षात आलं माझं बोल ना. त्याबरोबर तुम्ही आपल्या लेकरांना शिकवत असताना संस्कारसुद्धा द्यावे. पोराला IAS IPS IG DIG नक्की बनवा, पण त्याच्या अगोदर त्याला माणूस बनवा. तो माणूस जर असेल तर तुमच्या उपयोगाला असेल, बरोबर आहे. म्हणून माझी विनंती आहे, शिक्षणाबरोबर आपल्या लेकरांवर संस्कार द्यावे. किती छोटा आहे ते पोरगं, कुठं गेलं ते तिकडं जाऊन झोपलं बघा. ते पंडित महाराजांचा मुलगा आहे. मला त्याला पाहिलं की माझं बालपण आठवलं. माझे वडील असेच वारकरी असल्यामुळं मला टाळ घेऊन उभं करायचे. आपलं टाळ वाजवायचा, ते शर्टात चंगरायचं, फाटायचं शर्ट इथं पोटावर, ते टाळात यायचं ना, काय ते धोतर त्याच्यासारखंच रुमालाचं राहायचं. पण आज आठवतं आहे की तेव्हा वडिलांना उभं केलं नसतं तर आज इथं उभं राहण्याची संधी मिळाली नसती. म्हणजे हे संस्कार फार महत्त्वाचे आहेत. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, पोरासाठी पैसे कमी कमवा, पोरासाठी संस्कार कमवा. आज श्रीमंत माणसाचे पोरं बापाला बोलतही नाहीत काही काही. आज श्रीमंत माणसाचे पोरं मायबापासोबत राहत बी नाहीत. ते म्हणतात पैसे किती लागतात सांगा, आम्हाला टाईम नाही. बापाची खरी श्रीमंती ती आहे, पोरं आज्ञाधारक निघावे, ही खरी बापाची श्रीमंती आहे. बायकोची श्रीमंती कोणती आहे? कोणी साथ सोडली तरी नवऱ्यानं सोडू नये, ही बायकोची श्रीमंती आहे. माणसाची श्रीमंती कोणती आहे? पत्नी चरित्रवान मिळावी, ही माणसाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. याच्यापेक्षा मोठी श्रीमंती नाही आहे. म्हणून आपल्या या लेकरांना आपण जपा, शिकवा, मोठं करा, संस्कार द्या. ते संस्कार सचिनदादा आणि नागेशदादा यांच्यावर सुग्रीवरावांनी टाकल्यामुळं तिसरं पुण्यस्मरण आज होतं आहे. नाही तर बापाची तेरवी न करणारे पोरं मी तुम्हाला किती बी दाखवून, बापाचं गोड जेवण न करणारे पोरं मी तुम्हाला किती बी दाखवेल. तिसरं पुण्यस्मरण तर लांबची गोष्ट आहे, बरोबर आहे ना. मग एकीकडे ते बघा आणि एकीकडे हे बघा. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. 1 वाजला, 1 मिनिटही कमी नाही, 1 मिनिटही जास्त नाही. 11 ते 1 आपली वेळ आहे आणि वेळेत थांबावं माणसानं. वेळेत थांबलं की माणसाला किंमत राहते. आणि वातावरण, पाऊस उघड आहे वातावरण, भरपूर माणसं आले. मला आल्या आल्या थोडी भीती वाटली, कारण हे दिसलं नाही ना, मंडपच दिसला. आणि मंडपच दिसला नाही, कळलं का तुम्हाला? मंडप दिसला आणि मंडपच दिसला. म्हणलं बाबा का आपण ते 4 वेद 6 शास्त्र, बरोबर, चौवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराणे हर्षी गाती, असं वाटलं होतं. पण बहुसंख्येने आज आपण उपस्थित आहात. तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. मृदंगाचार्य, गायनाचार्य, महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. जुनी वारकरी मंडळी भरपूर दिसते मला. या माणसाईनं परमार्थ टिकून ठेवला गावगाववर. खऱ्या अर्थानं गावचं भजन, गावची एकादश, गावचा काकडा हे फार शिकलेले आणि टिकून नाही ठेवला. जे घरी राहून भजन करायला शिकले ना, यांनी टिकून ठेवलं. हे जुन्या माणसांनी ते टिकून ठेवलं आहे का नाही. मग तुम्हाला ज्येष्ठा सर्वांनाच मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, आपण पंढरपूरच्या वारीला या. जेवढं जमेल तेवढं या.
2 दिवस या, 4 दिवस या, 5 दिवस या, 8 दिवस या, नाही जमलं तर आषाढीच्या एकादशीला पंढरपूरला या, माऊलीच्या प्रस्थानला या, पुण्यात या, सासवडला, जिथं जमेल तिथं. नाही 15 दिवस तर 2 दिवस तरी आपण वारीला चालत या. चालत वारी एकदा 2 दिवसाची करा एवढी तुम्हाला विनंती करून या ठिकाणी पुन्हा एकदा वाणीला विराम. ज्ञानेश्वर परभणी.